आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर, उलट्या झाल्यावर घटना आली समोर। बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेत एक गंभीर घटना घडली आहे। काल रात्री शाळेत कढी आणि भात खाल्ल्यानंतर 13 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली। या घटनेमुळे विद्यार्थिनींना अचानक उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला। त्यानंतर त्यांना तातडीने बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। यापैकी 5 विद्यार्थिनींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उर्वरित 8 विद्यार्थिनींवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। ही शाळा बुलढाण्याचे माजी आमदार आणि सध्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या मालकीची आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अन्नातून विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। स्थानिक प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून शाळेतील अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। आमदार संजय गायकवाड यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत अन्न आणि औषध प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे। या घटनेमुळे आदिवासी आश्रमशाळांमधील अन्न सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या संदर्भात अधिक तपास सुरू असून पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे।